नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना. तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या नाश्त्यासाठी मी बनवली होती बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी आणि त्याच्यासोबतच होती चपाती आणि ॲज युज्युअल आपली नेहमीची चहा, ज्याने आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. फटाफट नाश्ता केला, चहा घेतली आणि जेवणाच्या तयारीला लागलो, कारण का आज खूपच उशीर झालेला आणि कृष्णाईला आम्हाला इथे देखील मदत करायची होती. आजीसोबत भाजी साफ करत बसलेली ती. दुपारचं जेवण आवरलं आणि मी, मम्मी आणि कृष्णाई आम्ही निघालो बाजारामध्ये. रात्रीच्या जेवणासाठी ॲक्च्युली आम्हाला सँडविच बनवायचं होतं. त्याच्यासाठी काही सामान खरेदी करायचं होतं आणि सोबतच काही बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या. थोडीफार कपड्यांची खरेदी करायची होती. ते करण्यासाठी गेलो मार्केटमध्ये. फटाफट सगळं खरेदी केलं, सामान घेतलं आणि घरी परतलं लवकरच, कारण का खूप उशीर झालेला आणि सँडविच करायला देखील खूप उशीर लागणार होता. कारण आज आम्ही बनवणार होतो पालक कॉर्न सँडविच. हे ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईमच बनवत होतो. रेसिपी थोडीशी यूट्यूबलाच बघून बघितली आम्ही, पण मस्त रेसिपी वाटत होती, त्याच्यामुळे बघूनच हे शिजवतानाच खूप टेम्पटिंग वाटत होतं. पटापट ते सँडविच बनवलं, फटाफट संपवलं सँडविच. आणि इथे बघा आता कृष्णाई मॅडमची काय मस्ती चालली आमच्या. म्हणजे मस्ती म्हणण्यापेक्षा मुलांचा आपल्या बोलण्याकडे किती बारीक लक्ष असतो ना, हे ह्या ॲक्च्युली सिच्युएशनमधून आम्हाला जाणवलं. हे माझे पप्पा आहेत, ते आम्हाला इन जनरल काही सांगत होते की आज माझे पाय प्रचंड दुखत आहेत, रात्री झोपताना तेल लावलं पाहिजे. आणि काय माहिती कृष्णाईने ते वाक्य संपताच क्षणी तिने त्याच्यावरती ॲक्शन चालू केली. म्हणजे तिने जाऊन तेलाची बॉटल आणली आणि आजोबांकडे दिली आणि आता ती त्यांना सांगते की तुम्हाला तेल लावायचं आहे ना, तर तुम्ही इथे लावा. आणि एका क्षणात ती त्यांना तेल लावायला लागली. म्हणजे ही आमच्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती की मुलं आपल्या बोलण्याकडे, आपल्या वागण्याकडे किती बारकाईने लक्ष असतं त्यांचं. ही आनंदाची गोष्ट तर आहेच, पण त्याच्यासोबतच पॅरेंट्स म्हणून, पालक म्हणून ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे की आपण जे काही बोलतो आहे, जे काही वागतो आहे, त्याकडे आपल्याला खूप जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. कारण का आपलं बोलणं, आपलं वागणं आपली मुलं ऐकतायत. असं वाटतंय की मुलं लहान आहेत, त्यांना काही समजत नाही आहे, पण तसं नाही आहे. त्यांना आता फक्त बोलता येत नाही आहे, त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करता येत आहे, पण त्यांना सगळं समजतं आहे. एनिवेज, एकंदरीतच असा आजचा हा दिवस होता. आपण लवकरच भेटू आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण.